इयत्ता 7वी विषय मराठी पाठ 2 मानव सेवा योगी भाग 2 प्रश्नोत्तर. प्रश्न क्रमांक 2. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. गाडगेबाबांचा जन्म केव्हा व कोठे झाला होता? उत्तर: गाडगेबाबांचा जन्म अमरावतीजवळ शेणगाव या गावात झाला होता. 2. गाडगेबाबांच्या हातात नेहमी काय असायचे? उत्तर: गाडगेबाबांच्या हातात नेहमी झाडू आणि फुटके गाडगे असायचे. प्रश्न 3. गाडगेबाबांचे बालपणचे नाव काय होते? उत्तर: गाडगेबाबांचे बालपणचे नाव डेबुजी होते. प्रश्न 4. दापुरे गावाजवळ कोणते प्राचीन मंदिर होते? उत्तर: दापुरे गावाजवळ महादेवाचे प्राचीन मंदिर होते. प्रश्न 5. बाबांनी कोणाशी घट्ट मैत्री केली होती? उत्तर: बाबांनी सर्वसामान्य गरीब लोकांशी घट्ट मैत्री केली होती. त्यांच्या कर्मठ मित्रांबरोबर नव्हे तर समाजातील सामान्य लोकांशी त्यांची मैत्री होती. प्रश्न 6. गाडगे या शब्दाचा अर्थ काय होतो? उत्तर: गाडगे म्हणजे वापरलेले किंवा फुटके भांडे. बाबा गाडगे हाती घेऊन अन्न मागायचे म्हणून त्यांना गाडगे बाबा असे म्हणायचे. प्रश्न 3. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. गाडगेबाबांचा पोशाख कसा असायचा? उत्तर: गाडगेबाबांचा पोशाख अंगात चिंध्यांचा सदरा, खाली लुंगी, हातात काठी आणि खराटा, डोक्यावर गाडगे असा असायचा. प्रश्न 2. गाडगेबाबांच्या कीर्तनाला लोकांची गर्दी का असायची? उत्तर: गाडगेबाबांचे कीर्तन सोपे, प्रभावी आणि जनतेच्या मनाला भिडणारे असायचे. ते लोकांना उपदेश आणि जीवनातील वास्तव समजून सांगायचे. म्हणून गाडगेबाबांच्या कीर्तनाला लोकांची गर्दी असायची. प्रश्न 3. बाबांनी कोणत्या अंधश्रद्धा दूर केल्या? उत्तर: बाबांनी प्राण्यांचा बळी, कर्मकांड, नवस, झाडाफुलांचा अंधविश्वास, जातीभेद, जादूटोणा यासारख्या अंधश्रद्धा दूर केल्या. प्रश्न 4. लोकांना बाबांच्या स्वच्छतेच्या कार्याचे महत्त्व केव्हा पटले? उत्तर: जेव्हा स्वच्छतेमुळे गावात रोगराई थांबली आणि वातावरण निरोगी झाले तेव्हा लोकांना बाबाच्या कार्याचे महत्त्व पटले. प्रश्न 5. बाबांनी सांगितलेली दशसूत्री कोणती? उत्तर: मुलांना शिक्षण द्या, आईवडिलांची सेवा करा, जातीभेद दूर करा, व्यसन करू नका, कर्ज करू नका, काटकसरीने राहा, हुंडा घेऊ नका, देवाला प्राण्यांचा बळी देऊ नका, भुकेल्यांना अन्न द्या, गोरगरिबांना मदत करा अशी बाबांची दशसूत्री होती. प्रश्न 4. दिलेला परिच्छेद वाचा. चुकीच्या शब्दांच्या जागी योग्य शब्द लिहा. माझे गाव अगदी लहान आहे. माझा गावाचे नाव सोनगड आहे. ती उकाई धरणाजवळ आले आहे. गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे धरणात पाणी ओव्हरफ्लो झाली. त्यासाठी आसपासच्या गावात पाणी शिरला. खूप नुकसान झाली. सरकारने याची दखल घेतात व सर्वांनी सहाय्य केली. या परिच्छेदातील अधोरेखित शब्द हे चुकीचे आहेत. चला तर मित्रांनो, त्या शब्दांना सुधारून आपण पुन्हा या परिच्छेदाचे वाचन करूया. माझे गाव अगदी लहान आहे. माझ्या गावाचे नाव सोनगड आहे. ते उकाई धरणाजवळ आलेले आहे. गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे धरणात पाणी ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे आसपासच्या गावात पाणी शिरले. खूप नुकसान झाले. सरकारने याची दखल घेतली व सर्वांनी सहाय्य केले. प्रश्न 5. उदाहरणाप्रमाणे वाक्य लिहा. बालमित्रांनो, कंसात काही शब्द दिलेली आहेत. त्या शब्दांचा उपयोग करून आपणास वाक्य तयार करायची आहेत, ज्याची उदाहरणे तुम्हाला खाली दिलेली आहेत. चला तर मित्रांनो, आपण उदाहरणाप्रमाणे वाक्य बनवूया. 1. आईने बाजारातून भाजीपाला आणला. 2. आईबाबांच्या आज्ञेचे पालन करावे. 3. पास नापास झाले की आपण पुढच्या वर्गात जातो. 4. राम लक्ष्मण ही आदर्श भावंडे होती. 5. भाऊ बहीण एकमेकांना मदत करतात. 6. कांदे पोहे खूप चविष्ट लागतात. प्रश्न 6. संवाद पूर्ण करा.
बालमित्रांनो, या ठिकाणी अनन्या आणि कौशिक यांच्यातील दिलेले संवाद अपूर्ण राहिलेले आहेत, ते आपणास पूर्ण करायचे आहे. अनन्या: अरे कौशिक, तू काय करीत आहेस? कौशिक: मी सायन्सचा प्रोजेक्ट करीत आहे. अनन्या: अरे वा, तुला स्पर्धेसाठी निवड मिळाली का? कौशिक: होय, सिलेक्शन झाले आहे. साहित्य घेण्यासाठी मला बाजारात जायचे आहे. अनन्या: अरे, मला सुद्धा बाजारात जायचे आहे. तू माझ्याबरोबर येशील का? कौशिक: थांब, मी आईला सांगतो आणि लगेच येतो. अनन्या: ठीक आहे, मी वाट पाहते. प्रश्न 7. आपल्या परिसरात स्वच्छता करण्यासाठी तुम्ही काय कराल? उत्तर: आपल्या परिसरात स्वच्छता करण्यासाठी मी खालील गोष्टी करीन. कचरा कोठेही टाकणार नाही. सुका व ओला कचरा योग्य डब्यांमध्ये टाकेन. इतरांनाही ते शिकवेन. मित्रमैत्रिणी, शाळेतील सहकारी यांच्यासह साफसफाई मोहिमेत भाग घेईन. स्वच्छ भारत अभियानमध्ये भाग घेईन. परिसरात झाडे लावून हिरवळ वाढवेन आणि पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न करेन. शाळेत, घरात आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवण्याचा संदेश देईन. प्रश्न 8. या समाजसेवकांना ओळखा. बालमित्रांनो, प्रथम फोटो आहे राजाराम मोहन रॉय यांचा. त्यांचा जन्म 22 मे 1772 मध्ये झाला होता. त्यांनी समाज सुधारणेचे कार्य केले. सती प्रथेचा विरोध केला. स्त्री शिक्षण व विधवा पुनर्विवाहासाठी प्रयत्न केले आणि त्यांना आधुनिक भारताचे जनक म्हणून ओळखले जाते. दुसरे चित्र आहे महात्मा ज्योतिराव फुले यांचे. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 मध्ये झाला. त्यांनी स्त्री शिक्षण, अस्पृश्यता निर्मूलन, विधवा पुनर्विवाह, सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांच्या पत्नी होत्या सावित्रीबाई फुले, भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका. बालमित्रांनो, तिसरे चित्र आहे डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांचे. त्यांचा जन्म 26 डिसेंबर 1948 आनंदवन येथे झाला. त्यांनी 1973 पासून गडचिरोली येथील हेमलकशा येथे लोकबिरादरी प्रकल्प सुरू केला. आदिवासी समाजाच्या आरोग्य, शिक्षण आणि स्वावलंबनासाठी न थकणारे कार्य वन्यजीव सहवासाद्वारे माणूस प्राणी संवेदना यांनी वाढविली. चौथे चित्र आहे सिंधुताई सपकाळ यांचे. यांनी अनाथ मुलांसाठी आयुष्य त्यांचं वेचलं. त्यांचे उपनाम आहे अनाथांची माय आणि त्यांची विशेषता आहे त्यांनी हजारो अनाथ मुलांना सांभाळले आणि शिकविले. प्रश्न 9. वाक्य पूर्ण करा. 1. जर कचरा वाटेल तेथे फेकला तर? आजूबाजूचे वातावरण घाण होते आणि आजार पसरण्याची शक्यता वाढते. 2. जर पाण्याचा नळ चालूच स्थितीत सोडून गेले तर? पाण्याची नासाडी होते आणि पाण्याचा तुटवडा भासतो. 3. जर आपण अभ्यास केला नाही तर? परीक्षेत नापास होण्याची शक्यता असते. 4. जर पाऊस पडला नाही तर? शेतीवर व पाण्याच्या स्रोतांवर परिणाम होतो. 5. जर आपण शिकलो नाही तर? आपण अज्ञानात राहू आणि चांगल्या संधी मिळणार नाहीत. प्रश्न 10. खालील चित्र पहा. त्या चित्रावरून दोन्ही पात्रांमधील संवाद लिहा. रुग्ण: नमस्कार डॉक्टर, मला ताप आणि खोकला खूप आहे. डॉक्टर: किती दिवसांपासून त्रास होत आहे? डॉक्टर: काही इतर लक्षणे आहेत का? रुग्ण: हो, अंग दुखते आणि थोडा थकवा जाणवतो. डॉक्टर: चिंता करू नका, मी तपासतो, कृपया तोंड उघडा. डॉक्टर: तुमचा ताप 102 अंश आहे, आरामाची गरज आहे. डॉक्टर: मी काही औषधे लिहून देतो, वेळेवर घ्या. रुग्ण: धन्यवाद डॉक्टर, मी काळजी घेईन. डॉक्टर: लवकर बरे व्हा आणि गरज भासल्यास पुन्हा भेट द्या. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी अंधश्रद्धा असेल त्याला चुकीची निशाणी करा. 1. मांजर आडवी जाणे त्यामुळे काम असफळ होते, ही अंधश्रद्धा आहे. 2. आजारपणा बरे होण्यासाठी डॉक्टरांकडे जाणे ही अंधश्रद्धा नाही. 3.
देवाला प्राण्यांची बळी दिल्यावर नवस पावतो, ही अंधश्रद्धा आहे. आजारी पडल्यावर भगत भुवांकडे जाणे ही अंधश्रद्धा आहे. 5. दगडाला शेंदूर लावून देव बनवतात व त्यांच्या पाया पडतात, ही अंधश्रद्धा आहे. 6. मिरच्या निंबूंनी नजर उतरविणे ही अंधश्रद्धा आहे. शिंक आल्यास बाहेर न जाणे ही अंधश्रद्धा आहे. डोळा फडफडणे म्हणून पाहुणे येतील, ही अंधश्रद्धा आहे. स्वच्छता करून ठेवणे ही अंधश्रद्धा नाही. 10. सणावाराला घराला तोरण बांधणे ही अंधश्रद्धा नाही. प्रश्न क्रमांक 12. स्वच्छतेविषयी सूत्र तयार करा. बालमित्रांनो, जेथे स्वच्छता तेथे प्रभुता. स्वच्छता हाच खरा धर्म आहे. स्वच्छ गाव सुंदर गाव. आपणच स्वच्छता ठेवली पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. स्वच्छतेसाठी एक पाऊल पुढे टाका. या स्वरूपाची काही स्वच्छतेची सूत्र तयार करून आपण स्वच्छतेसंदर्भात जागृती आणू शकतो. प्रश्न क्रमांक 13. समाजसुधारकांनी सांगितलेली सूत्र व त्यांची नावं. उठा, जागे व्हा, ध्येय प्राप्तीपर्यंत थांबू नका, हे सूत्र आपणास स्वामी विवेकानंदांनी दिलेले आहे. श्रद्धा हीच खरी शक्ती आहे, हे सूत्र संत तुकाराम महाराजांचे आहे. स्वतः सुधारले म्हणजे समाज सुधरेल, हे सूत्र महात्मा गांधीजींनी दिलेले आहे. विद्या विनायक नवनिर्माणाची, हे सूत्र महात्मा फुले यांनी दिलेले आहे. स्वतःचे दुःख विसरून इतरांचे दुःख दूर करा, हे सूत्र गाडगेबाबांचे आहे. माणूस हाच खरा धर्म, हे सूत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 14. निबंध. माझा आवडता समाजसेवक. मित्रांनो, तर आज आपण गाडगेबाबा यांच्याविषयी निबंध लिहूया. माझा आवडता समाजसेवक म्हणजे गाडगेबाबा. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी अर्पण केले. त्यांची कार्यपद्धती वेगळी, प्रभावी आणि लोकांच्या मनाला भिडणारी होती. गाडगेबाबांचे खरे नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असून त्यांचा जन्म शेणगाव, जिल्हा अमरावती येथे झाला. त्यांचे बालपण अत्यंत हलाखीचे गेले. त्यांनी संसाराचा त्याग करून जनतेच्या सेवेसाठी जीवन समर्पित केले. त्यांनी हातात झाडू घेतला, गाडगे घेऊन गावोगाव भटकून स्वच्छतेचा संदेश दिला. गाडगेबाबा अंधश्रद्धांच्या विरोधात होते. त्यांनी प्राण्यांचे बळी, कर्मकांड, जातीभेद, ढोंग या गोष्टींवर कडक टीका केली. त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना सत्य शिकविले. गाडगेबाबांनी मिळालेल्या देणग्यांमधून वसतिगृहे, धर्मशाळा, सदावर्ते सुरू केली. त्यांनी स्वतःसाठी काहीच ठेवले नाही. गाडगेबाबा हे खरे समाजसेवक होते. त्यांच्या कार्यातून आजही प्रेरणा मिळते. स्वच्छता, सेवा आणि समता हे त्यांचे त्रिसूत्री जीवन आजच्या पिढीने अंगीकारले पाहिजे.